नमस्कार, मी प्रल्हाद सोने. आपण पाहतात ओमसाई न्यूज. जामनेर विधानसभा मतदारसंघात सतत 7व्यांदा प्रचंड बहुमतांनी विजय होऊन भाजपाचे संकटमोचक नामदार गिरीश महाजन यांनी आपला बालेकिल्ला कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दिलीप कोळपेसर यांचा 26,885 मतांनी पराभव करत गिरीश महाजन यांनी दणदणीत ऐतिहासिक विजय मिळविला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा एकच जल्लोष करीत साजरा केला. नामदार गिरीश महाजन, माजी नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. फटाक्यांची भव्य आतिषबाजी व गुलाल व भाजपच्या झेंड्यांनी जामनेर शहर दुमदुमून गेले. भाजपाचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे राज्याचे 2 नंबरचे मंत्री गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून सतत 6 वेळा प्रचंड बहुमतांनी विजयी होत आले आहे. 7व्यांदा त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यावर त्यांच्या विरोधात भाजपाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप कोळपेसर यांना राष्ट्रवादी महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी देऊन शरद पवार यांनी रणनीती आखून डाव टाकला होता. जरांगे फॅक्टर चर्चेत असल्याने जामनेर विधानसभेची ही निवडणूक अटीतटीची व चुरशीची होईल असे शेवटपर्यंत वाटत होते. असे असले तरी आपण प्रचंड बहुमताने विजयी होऊ व 7व्यांदा जामनेर व जनता आपल्या बहुमताने विजयी करतील असा आत्मविश्वास गिरीश महाजन यांना होता. या आत्मविश्वासाच्या बलावर त्यांनी मतदारसंघात एकही मोठ्या नेत्याची सभा घेतली नाही. ते भाजपाचे स्टार प्रचारक असल्याने त्यांच्यावर इतर उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी पक्षाने दिली होती. त्यामुळे त्यांनी मतदारसंघात फार कमी वेळ दिला. असे असताना जामनेरच्या मतदारांनी गिरीश महाजन यांना भरभरून प्रेम दिले. गेल्या 10 वर्षापासून मंत्रिपदावर असताना तालुक्यात कोट्यवधीची निधी आणल्याने व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात केल्याने तालुक्याच्या इतिहासात जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळे उभारून ऐतिहासिक कामगिरी केली. फत्तेपूर, निरी, पारधी अशा मोठ्या गावातही छत्रपती शिवरायांचे पुतळे उभे राहिले. सतत कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या लढ्यात राहणारा आमदार, सुखदुःखात सामील होणारा आमदार, सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून यांची ख्याती आहे. आणि दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा व त्यांनी केलेला विकासकामे या जोरावर त्यांना जनतेने 7व्यांदा प्रचंड बहुमताने पुन्हा विजयी करून विधानसभेत पाठवले आहे. लाडकी बहीण योजनेचा त्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळाला. त्यांच्या या विजयाने जामनेर तालुक्यात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे. आमदार म्हणून निवडून दिलाय, काय भावना आहेत? 7व्यांदा आज माझ्या मतदारसंघामध्ये मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पण त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सर्व जागा महायुतीच्या त्या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत. सर्वच्या सर्व 100% निकाल महायुतीच्या बाजूने मतदारांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व मतदारांचे, कार्यकर्त्यांचे, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 100% जागा या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत. एवढा मोठा निकाल उत्तर महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. पण महाराष्ट्रातील सर्वच मतदारांनी, विशेष करून आमच्या भगिनींनी, शेतकऱ्यांनी, तरुणांनी, विद्यार्थ्यांनी, सर्वांनी आश्चर्यकारक असा निकाल या ठिकाणी लावलेला आहे. मला वाटतं अपेक्षाही नव्हती, कुठला सर्वेही नव्हता, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका चांगला निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लावलेला आहे. जनतेने कौल दिलेला आहे, महायुतीच्या बाजूने या ठिकाणी दिलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळी आम्ही जे मागे पडलो होतो त्यानंतर आम्ही पुन्हा त्यातून खूप शिकलो. खोटा नरेटिव्ह त्यावेळेला सेट केला गेला होता, तो आम्ही बाजूला केला. आणि अगदी केंद्रीय नेत्यांपासून आमचे सर्व अतिशय सूक्ष्म नियोजन या निवडणुकीचं आम्ही केलं. आमच्या परिवारातील सर्व घटकांनी या ठिकाणी रात्रंदिवस मेहनत घेतली, काम केलं. आणि आजचा हा जो यश आहे हे त्याचंच फलित आहे मला असं वाटतं. भाऊ, राज्यात महायुतीचं पुन्हा सरकार स्थापन होत आहे, मुख्यमंत्री कोणाचा ही चर्चा? निश्चित आमची अपेक्षा हीच आहे की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत. कारण एवढ्या मोठा स्ट्राईक रेट आमचा आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत.
त्यामुळे आम्हाला साहजिक आहे, आम्हाला वाटलं की आमचा नेता हाच मुख्यमंत्री या ठिकाणी व्हावा. जामनेरमध्ये विरोधकांनी मोठ्या गप्पा केल्या होत्या की आम्ही लीड घेऊन विजयी होऊ, काय सांगणार त्यांना? काय ते दरवेळेलाच करतात. मी 17,7 निवडून येतो आहे. हां. शरद पवार साहेबांनी सांगितलं तर काही करा, जयंत पाटील साहेब म्हटले काही करा, पण गिरीश महाराजांना हरवा, यावेळेला त्यांना हरवायचं आहे. मध्येच काही वेळेला जरांगे पाटलांनी सांगितलं की मला गिरीश महाराजांना पाडायचं आहे, सर्वांनीच म्हटलेलं होतं. पण आपल्याला माहीत आहे भारतीय जनता पक्षाचा हा गड आहे. माझी विधानसभा जी आहे जामनेर तालुका जळगाव जिल्हा हा भाजपचा युतीचा गड आहे. इथे कोणीही त्याला भेदू शकत नाही आणि म्हणून पुन्हा मतदारांनी 7व्यांदा, सोपी गोष्ट नाही, सतत 7 वेळा या ठिकाणी निवडून येणं ही सोपी गोष्ट नाही आहे. पण जनतेने, मतदारांनी, कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला पुन्हा निवडून दिलेला आहे, माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे. निश्चित तो मी सार्थक ठरवेल. पुन्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. भाऊ, कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं अशा नाही, माझी अशी कुठली इच्छा नाही, अपेक्षा नाही आहे. आमच्याकडे सगळे निर्णय पक्ष सृष्टी घेत असतात. त्यामुळे मला काय कोणत्या पदावर बसावं नाही बसावं हे पक्षासाठी ठरवतील. माझी कुठल्या आजपर्यंत मी असं बोलून दाखवलेलं नाही, पुढे भविष्यामध्ये सुद्धा बोलून दाखवणार नाही. आमच्याकडे अशी पद्धत नाही, ही आमची शिस्त नाही. लवकरच काही मीटिंग वगैरे होणार आहेत माहितीची? मी लगेच मुंबईला निघालेलो आहे. त्या ठिकाणी विमान उभं आहे. कालही मी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबईत होतो, देवेंद्रकडे होतो दिवसभर काल. पुन्हा पुढच्या सगळ्या घडामोडींसाठी जावं लागेल.